मंडळी नमस्कार, मी रवी देसाई. माझ्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काल रात्री आम्ही साधारणतः 9 ते 10च्या सुमारास आम्ही पुण्याहून निघालो आणि आज सकाळी 7च्या सुमारास आम्ही वेंगुर्ल्यामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आज वेंगुर्ल्यामध्ये काय काय पाहायचे आपण ते तर मी तुम्हाला दाखवणार आहे, पण तत्पूर्वी आता मगाशी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्या ठिकाणी आम्ही आज वास्तव्याला आहे. 2 दिवस आम्ही या ठिकाणी राहणार आहोत. इथून आम्ही निघणार आहोत वेंगुर्ल्याकडे. वेंगुर्ल्याला जाणार. कोंडोरा बीच आहे, त्याच्यानंतर क्रॉफर्ड मार्केट आहे आणि त्याच्यानंतर इतर काही बीचेस आहेत आणि इतर अनेक काही वेंगुर्ल्याचे ठिकाणी ते पण दाखवणार. तत्पूर्वी आम्ही ज्या ठिकाणी राहणार आहोत तो आहे रिदम बंगला. रिदम कॉटेज नाव आहे याचं. माझ्याबरोबर आमचे मित्र आझर भाई पण आहेत. उत्कृष्ट डिझायनर माझा मित्र आझर आहे. आज वेंगुर्ल्यात आलो आहोत. काय काय पाहिजे आपल्याला आणि काय काय मजा करायची आम्हाला. पहिली आजचा कसा असणार दिवस? आजचा दिवस आपला असा असणार कारण आता आपण वेंगुर्ल्याला जाणार. तिकडनं आपण मस्तपैकी वेंगुर्ल्याची एक फिश जी आहे ते आपण घेणार. किमान 10 किलो तरी फिश घेणार असं माझं टार्गेट आहे. तर तिथे जाऊन आपण परत फिश घेणार. मग तिकडे आपण बीचला जाणार आणि त्यानंतर आपण एक निसर्गाच्या सानिध्यात काजूचे शेत आणि पूर्ण वेंगुर्ला आणि पूर्ण आपण गोव्याच्या किमान 65-66 किलोमीटर दूरच आहे. त्यामुळे आपण गोव्यात विचार करायचा जाऊ शकतो. गोव्यात सुद्धा त्यामुळे आपण ना पूर्ण एन्जॉय करणार आहे. गोवा वेंगुर्ला आहे, समुद्र किनारा आणि हा आपला जो कॉलेज आहे तो एक नंबर म्हणजे पूर्ण रिदम नाव आहे. त्याचं टायटल त्यांनी म्हणजे त्याची टॅगलाईन त्याची रिदम आहे, लाईफ विथ नेचर म्हणजे रिदम कॉटेज. आजूबाजूचा परिसर पूर्ण काजूचे शेत आहे आमच्या आजूबाजूला आणि काजूचे शेत बाग. नंतर नारळाचे शेत बाग आहेत. बागा आहेत. एकदम सुंदर असा एक बाग आहेत आणि त्यानंतर इथे एक सुंदर असा बंगला आहे आमचा म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी आलो आपला आपला नाहीये पण मित्रांचा बंगला आहे तो आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे आणि एक सुंदर ठिकाणी म्हणजे बघितलं गेलं तर पहिल्यांदा आम्ही इथे आलेलो आहे सिंधुदुर्ग मध्ये. रवी देसाई हे इथले राहणारे आहेत, त्यामुळे रवी देसाई यांना काही नवीन नाहीये आणि आमच्यासाठी नवीन आहे कारण आम्ही खानदेशातले. सुंदर आपण जिथून एंट्री मारली वरच्या बाजूला एक टेकडीवर बंगला आहे. टेकडीवर आजूबाजूला सुंदर निसर्ग. म्हणजे हा जो विला आहे म्हणजे इथून पूर्ण फॅमिली जरी आली तरी त्या फॅमिलीला इथं एक राहावंसं वाटणार आहे. नकोच म्हणजे मला तरी वाटतं की भविष्यात मी इथंच कुठंतरी अजून म्हणण्यापेक्षा एखादा बंगला असा घ्यावा किंवा एखादी जागा घ्यावा. जाऊ ना आपण. एरिया अतिशय सुंदर. रिदम कॉटेज फार सुंदर आहे. यांनी झाडांची लागवड फार सुंदर केलेली आहे. निसर्ग जपण्याचा भरपूर. तसंच कोकणाला निसर्गानं भरभरून दिलेला आहे. तिथूनच बंगल्याचा व्ह्यू पहा भाई. आम्ही आलो. बंगला आम्हाला अतिशय आवडला आणि हे ठिकाणही आम्हाला अतिशय आवडलं. पण आझर भाई आत्ता आपण 2 दिवसाची ट्रिप करणार आहोत. तारकर्लीला सुद्धा जाणार आहोत. तारकर्लीमध्ये धमाल देखील करणार आहोत. परंतु अप्रतिम धमाल करणार आहे आणि अशी धमाल करणार आहे का आयुष्यात आपण याला एकदम आठवणीचा विषय राहिला आहे का. नेक्स्ट टाइम आपण परत यायचं या ठिकाणी. नेक्स्ट टाइम आपण परत यायचं या ठिकाणी. नेक्स्ट टाइम म्हणजे आता आपण इकडनं गेल्यानंतर परत आपण एका जानेवारी महिन्यात परत येणार आहोत आम्ही तिथे मध्ये ठरवलं आहे. चर्चा झाली म्हणजे उन्हाळ्यात. तर चला तर मग जाऊयात आतमध्ये आणि आपण बंगला कसा आहे, किचन कसं आहे, रूम कसं आहे, बाकीचे आपल्या मंडळीला पण भेटू. चला. धनंजय माने इथंच राहतात. या चला. धनंजय माने इथेच राहतात, झोपलेले आहेत. हा परफेक्ट. हे आहे एंट्री. धनंजय माने इथेच राहतात का? 100% इथेच राहतात. काम चालू आहे. हे असा पूर्ण किचन आहे, ओव्हन आहे वगैरे सगळे सगळी व्यवस्था एकदम सुंदर आहे. स्वतःहून करू शकतो आपण. इकडे असं आता जस्ट चहा केला आम्ही. हे बघा, हे चहा केला आम्ही, नुसतं चहा केला आम्ही. त्यानंतर आणि खिडकीतून असा सुंदर असा व्ह्यू बघू शकतो आपण. असा सुंदर असा व्ह्यू दिसेल. चहा टाकली, फक्त गरम करायची. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आमचा हा इथे स्टे करण्यासाठीचा जो जागा मला थोडी आपण बघितला
यानंतर आपण वेंगुर्ल्याला जाणार आहोत. त्या ठिकाणी बीचवर जाणार आहोत आणि वेंगुर्ला एक अतिशय बीच फारच सुंदर असा तिथे निसर्गरम्य वातावरण आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. कवीवर्य मंगेश पाडगावकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची ही भूमी. या ठिकाणी नवाबाग पूल हा पाहण्यासारखा आहे, कारण येथून सभोवतालीचे दृश्य मन अगदी भारावून टाकतो. सध्या या बंदराचा वापर मासेमारीसाठी केला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासळी बाजार देखील भरला जातो. कोकण किनारपट्टीवर वसलेले निसर्ग सौंदर्य, इतिहास आणि व्यापाराची परंपरा जपणारं एक सुंदर शहर म्हणजे वेंगुर्ला. वेंगुर्ला हे शहर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर शांत, हिरवळीने नटलेलं आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे आहे. येथे आपल्याला आढळते नारळ पोफळीची झाडे, स्वच्छ समुद्र किनारे, जुनी मंदिरे, वाडे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. वेंगुर्ला शहराला शैक्षणिक, धार्मिक आणि व्यापारी महत्व देखील लाभलेले आहे. वेंगुर्ला बंदर हे कोकणातील अतिशय जुने आणि ऐतिहासिक बंदर मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या बंदराला विशेष महत्व होते. मराठा आरमारासाठी हे बंदर एक महत्वाचे व्यापारी व लष्करी केंद्र होते. येथून मसाले, नारळ, लाकूड
आणि इतर मालाची मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असे. ब्रिटिश राजवटीत वेंगुर्ला बंदराची ओळख आणखी वाढली. इंग्रजांनी या बंदराचा उपयोग समुद्री व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर केला. त्या काळात वेंगुर्ला हे व्यापारी बंदर केंद्र होते. जहाजांसाठी सुरक्षित ठिकाण, आंतरराष्ट्रीय संपर्काचे माध्यम असे या शहराचे महत्व होते. आज वेंगुर्ला बंदराची व्यापारी भूमिका कमी झाली असली तरीही ते स्थानक मासेमारी, पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखले जाते. वेंगुर्ला शहर आज पर्यटन, मत्स्य व्यवसाय, सांस्कृतिक परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इतिहासाची साक्ष देणारे वेंगुर्ला बंदर आणि निसर्गाने नटलेले वेंगुर्ला शहर हे या कोकणच्या वैभवाचे खरे प्रतीक आहे. वेंगुर्ला बंदराचे सौंदर्य नजरेत भरून आम्ही निघालो ते मालवणकडे. म्हणजेच छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या आरमारासाठी आणि सागरी तट सुरक्षित करण्यासाठी कोटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला ज्या ठिकाणी आहे अशा मालवणमध्ये. सभोवतालचा परिसर पाहत पाहत आम्ही पोहोचलो ते मालवण मध्ये. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जेटीवरूनच तुम्हाला बोटीतून जावे लागते. आमच्या ऑफिसचा स्टाफ यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी खूपच उत्सुक होता. मी मात्र जाणे टाळले, कारण यापूर्वी 3 वेळा मी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिलेली आहे. या जेट्टीवर उभे राहिल्यानंतर सभोवतालचा समुद्र किनारा मनाला मोहून टाकत होता. या जेट्टीवर सिंधुदुर्ग किल्ल्याकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला दर्शन होते ते छत्रपती शिवरायांचा नुकताच उभारण्यात आलेला पुतळा. हे दृश्य दुरूनच कॅमेऱ्यात टिपलं. मन भारावून गेलं होतं. या ठिकाणी जायचं राहूनच गेलं, परंतु पुन्हा केव्हा मालवणला जाईल त्यावेळी नक्कीच या ठिकाणी जाऊन हा भव्य दिव्य पुतळा नक्कीच पाहिजे असं मनाला ठरवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.